मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते आनंद खरे भीक मागून आंदोलन। मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलामुलींच्या वसतिगृहासाठी जमीन खरेदी करता दिनांक 23 सप्टेंबर 2014 रोजी सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभाग लातूर यांच्या पत्रानुसार 3,09,14,000 रुपये निधी पूर्णा पाटबंधारे विभाग वसमत येथील सर्वे नंबर 138 क्रमांक 1 जलसंपदा विभागाच्या मालकीची असलेल्या जमिनीपैकी 50,000 जमीन खरेदीसाठी निधी उपलब्ध करून दिला होता। परंतु सन 2018च्या दराप्रमाणे त्या प्रचलित जमिनीचे मूल्यांक 4,05,33,000 रुपये इतके गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडून निश्चित केले होते। परंतु वाढीव रक्कम प्राप्त न झाल्यामुळे सदरचे प्रकरण अद्याप प्रलंबित होते। याबाबत आम्ही सन 2017 पासून शासन दरबारी पाठपुरावा करत आहोत, परंतु या बाबीकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही। त्यामुळे सदरचा अखर्चित 3,09,14,000 रुपये निधी दिनांक 9 ऑक्टोबर 2019 रोजी सरकारने वापस घेतला आहे। सन 2019 पासून अनेक विकास कामासाठी वसमत तालुक्याला हजारो कोटी रुपये मिळाले, परंतु गोरगरिबाच्या लेकराच्या भविष्यासाठी 4-5 कोटी रुपये उपलब्ध होऊ शकले नाही, याची मोठी खंत आहे। त्यामुळे आज मागासवर्गीयांच्या लेकरांना भोरीगाव शहरातून उन्हात पावसात हिवात 2 ते 2.5 किलोमीटर शाळा कॉलेजात ये जा करण्यासाठी पायपीट करावी लागत असल्यामुळे त्यांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे। तसेच मुलींच्या वसतिगृहाच्या आजूबाजूला अनेक समस्यांचे माहेरघर बनले आहे। एकीकडे समाज मंदिर पुतळे रस्ते यासाठी मोठा गाजावाजा करून निधी उपलब्ध करून दिला जातो, परंतु या बाबतीत सर्वच मुग गिळून बसले आहेत। त्यामुळे मागासवर्गीयांच्या लेकरांना कोणीच वाली नसले दिसून येते। त्यामुळे वसतिगृहासाठी जमीन खरेदीस उपलब्ध झालेला निधी सरकारला भीक लागल्यामुळे वापस नेला असल्यामुळे दिनांक 17 मार्च 2026 रोजी मंगळवार सकाळी 10:30 वाजल्यापासून सार्वजनिक रस्त्यावर सरकारी कार्यालयासमोर शहरातील मुख्य बाजारपेठ भीक मागू आंदोलन करणार असून विविध मागण्याच्या निवेदनासह भीकेतून मिळालेला पैसा आपल्या मार्फत सरकारला पाठवणार असल्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना आनंद खरे यांच्या वतीने देण्यात आले आहे। समृद्धी मराठी न्यूजसाठी वसमतवरून सुनील बसके।